हाय नमस्ते श्री स्वामी समर्थ. कशात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. तर तुम्ही बघू शकता पाठी मामी आहे, समर्थ आहे, मम्मी आहे आणि आता आम्ही चाललो आहोत बाहेर. आणि जाता जाता आम्ही मामीच्या गावी जाणार आहोत. हे लोक ह्या गाडीतून चाललेले आहेत. समर्थ बरोबर मी चाललेली आहे. आणि एक मिनिट, चला काका. कृष्णाई बघ. चला. आता ना आम्ही डोंगरावर चढलेलो आहोत आणि तिथे बाईक गाड्या वगैरे जातात, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आहे. आणि बघू शकता पाठी सगळा डोंगर आहे आणि मस्त वाटतंय, छान आहे. तिकडे जायचंय आम्हाला आता. बघू शकता लांबून, तुम्हाला मी दाखवते. तो खडा मसाला असतो ना, त्याचा जो तमालपत्री आहे, त्याचं पान आहे. एखादं तोडून बघते मी. मस्त. आता आम्ही ऑलमोस्ट डोंगरावरती पोचलेलो आहोत. तर आता इकडे गाडी लावणार आहोत आणि देवाला अगरबत्ती, कापूर, तर हे सगळं आम्हाला घ्यायचं आहे. तर इकडे उत्कर्ष आणि मी नारळ, कापूर, अगरबत्ती हे सगळं घेत आहे आणि गाडी लावलेली आहे. रिक्षातून सुद्धा आता आम्ही उतरून मुलांना वगैरे बरोबर घेत आहे. कुठे बाहेर गेलं ना की मुलांना लक्ष देणं फार जरुरी असतं. तर हा सातेरीचा डोंगर, इथे महादेवाचं देवस्थान आहे आणि खरंच खूप सुंदर देवस्थान आहे. आणि इथे म्हटलं जातं की 7 मुली ज्या आहेत ना त्या इथे गुप्त झालेत, म्हणजे असं म्हटलं जातं. तर खूप मोठं महात्म्य आहे आणि इकडे प्रत्येक रविवारी आणि सोमवारी खूप मोठा महाप्रसाद, म्हणजे फक्त जे बनेल ना ते पिवळ्याच कलरचं बनतं. तर इकडे नंदी महाराज बघा किती मोठी प्रतिमा आहे इथे आणि जेवणाची सुद्धा लगबग चालू आहे. जे कोणी इकडे देवाला नमस्कार करायला येतं ना तर प्रत्येकजण जेवूनच जातं. आणि डोंगरावरती गेल्यानंतर सुद्धा अजून वरती जाण्यासाठी इकडे अशा पायऱ्या आहेत, तर त्याच्यातून आपण वरती जायचं. खूप लोकांची गर्दी असते. तर इकडे बघा खूप छान अशी घंटी. आता आम्ही आलेलो आहोत सातेरीला. सातेरीमध्ये हे महादेवाचं मंदिर आहे. ते डोंगरावरून तुम्हाला मी दाखवलं की किती वरती आहे, पण गाडी जाऊ शकते. ट्रॅव्हलिंग म्हणजे गाडी, कार वगैरे जाऊ शकते. बस वगैरे ते अवेलेबल नाही आहेत. आणि पाठी तुम्ही मंदिर बघू शकता, हे मंदिर आहे ते. आणि वरती येताना थोडेच पावलं, म्हणजे 1-2 मिनिटाचेच पायऱ्या आहेत, तर तिथून तुम्ही चढून येऊ शकता. तर चला आता आपण आज जाऊया. काय पण कुछ नाही स्नो नाही आहे, ते व्हाईट कलरचा. बाहेर
तू हे नाही लावलं, हे लावून देते काकांकडे जा. ये हात पकड. नको करू शिवांश, पटकन पडशील त्या साईडला. नको ना. बघू माझ्याकडे बघ. कृष्णन आणि शिवांश. छोटी विहीर आहे, छोटी नाही खूप खोल आहे ही, आणि ही महादेवाच्या म्हणजे पिंडाच्या आकाराची विहीर आहे बघा. ही बघू शकता तुम्ही. मी आता तुम्हाला बोली ना, ते थोडी पावलं चालायची आहेत. हे बघा एवढीच पावलं चालायची आहेत, त्याच्यामुळे असं काही वरती येण्यासाठी त्रास नाही होत. पडते की. आता ना तुम्ही बघू शकता, आम्ही आता निघालेलो आहोत आणि अजून एक मंदिर आहे तिकडे आम्ही चाललो आहोत, आणि त्याचं महत्त्व काय आहे ते तुम्हाला मी सांगते थोड्याच वेळात. चला. इथे आहेत ह्या देवाच्या चपला आहेत. ह्या आपल्या डोक्यावरती आपल्या अंगावरती आपण मारून घ्यायच्या, म्हणजे आपल्याला कोणी काय केलं गेलं असेल तर ते निघून जातं, अशी इथे प्रथा आहे. आणि भरपूर प्रमाणात देवाच्या चपला आहेत त्या आम्ही सगळ्यांनी डोक्यावरती मारून घेतल्या. देवाच्या आहेत आणि सगळेच जण करतात, तेच आम्ही सुद्धा केलं. तर शुभांगीने मला केलं, मला माहिती नव्हतं ॲक्च्युली, मला शुभांगीने सांगितलं असं असं आहे. खूप छान वाटलं इकडे. शिवांश. आता ना मी सातेरीला आलेली, तर मी महादेवाचं दर्शन घेतलेलं आहे. पण सातेरीचं जे महत्त्व आहे इथे, सातेसरा म्हणजे 7 मुली, म्हणजे त्याची स्टोरी आहे. म्हणजे एक शेतकरी होता, म्हणजे त्याचा थोडासा गरीब होता तो, आणि त्यांनी त्याच्या मुलीला इथेच ठेवलं होतं, आणि त्या मुली थोडा वेळ इथेच थांबल्या होत्या आणि मग त्या गुप्त झाल्या, अशा इकडची लोकांची मान्यता आहे. म्हणजे मी जे आता इथे विचारलं ते तुम्हाला सांगते. आणि मग त्यानुसार इथे त्या देवी आहेत, आणि आतमध्ये मी तुम्हाला दर्शन करवलं, तर दर्शनही छान झालेलं
झालेला आहे. मला सुद्धा इकडे मी पहिल्यांदा आलेली आहे. महादेवाच्या मंदिराला मी गेलेली आहे खूप वेळा, पण इथे मी पहिल्यांदा आलेली आहे. तर तुम्हाला पण मी दर्शन केलं. सो तुम्हाला हा दर्शन कसा वाटला नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये वाटा. आत्ता मी आले माझ्या मुलगीला, नातवंडांना सगळ्यांना घेऊन बाचणीमध्ये, म्हणजे माझ्या आईच्या घरी. आणि मग इकडे केदार भेटला, सगळे भेटले, चहा नाश्ता झाला. आणि मग माझा भाऊ मधू भेटला. आणि मग आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते. चला मग काळजी घ्या.